आपल्यासोबत महादेव जानकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आज बारामतीमध्ये आलेले आहात, काय प्रतिक्रिया, कसा प्रचार चालू आहे? मी परवा तसं सोमेश्वर, निमगाव, केतकी ही गावं करून गेलो. मला लगेच परभणीला जायचं होतं म्हणून गेलो. आज आलोय मी आता झारगडवरती जाणार आहे. काही मतदारसंघातली गावं भेट हात जोडत सातारला आज झाली 6ची सभा आहे. 6ची सभा करून उद्या फलटणला आहे आणि सांगता सभा पंढरपूरला आहे. देवेंद्र फडणवीस. आज इथं आलोय की मी ह्या मतदारसंघ हा मला नवीन नाही. मी तसं 15 दिवसाला 10 दिवसाला बारामतीत असतो. आणि बारामतीतलं कुठलं गाव माहित नाही किंवा वस्ती माहित नाही. अशा वस्तीवर मी कुठेही आलो, पहिलं महाराष्ट्रातून बराचसाच मुक्काम माझा बारामती तालुक्यातच असायचा. कुठून सभा करून आलो का मुक्काम बारामती. बारामती ही मला जवळच आहे. बारामतीच्या लोकांनी माझ्यावर प्रेम बी केले. मला नॅशनल लीडर बनवण्याचं मान देखील बारामतीला जातो. ज्यावेळेस मी 2014ला लोकसभेला उभा राहिलो त्यावेळेस 5.25 लाख मतं मला दिली. ती बारामती लोकसभा मतदार जनतेने दिली. मी त्यांना चहा दिला नाही, पाणी दिलं नाही, काही देखील मी माझ्यावर प्रेम केले. त्यात सर्व मित्र पक्षांचं योगदान मोठं आहे. आणि आज आलो ते मला परभणी लोकसभेची जागा महायुतीनं राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला दिली. त्यामुळे माझी नैतिक जिम्मेदारी समजते की इथं अजितदादांच्या मिसेस त्या सुनित्रा वहिनी आहेत, त्या जिंकून येणं ही माझ्या देखील प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. म्हणून मी लोकांना अपील करण्यासाठी, माझ्यावर जी प्रेम करणारा वर्ग आहे, पोलीस असेल, काही बहुजन समाजातले लोक असतील, त्या सर्वांना माझं अपील आहे की सुनित्रा वहिनीला मतदान द्यावं. म्हणून मी त्यांना विनंती करण्यासाठी आज मतदान. परभणीचं काय कॅल्क्युलेशन आहे? परभणी जिंकलोय, खासदार म्हणून आलो आहे. फक्त 4 तारखेला कलेक्टरचं पत्र द्यायचं बाकी राहील. काय लीड आहे साधारण? जिंकला म्हटलं लीड तर माहित असेल. 45 ते 50 हजाराच्या मताने जिंकलो आहे. माझं 1.5-2 लाखाचं अपेक्षा होती. थोडस परत शेवटच्या दिवशी थोडं ही घडल्यामुळे थोडस मी 40 ते 45 हजाराच्या लीडने मी दुसरीकडे माढ्याचं मधनं तुम्हाला इंडिया आघाडीकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यायचं चाललं होतं. अचानकपणे तुम्ही परभणीला लढला. अनेकांना धक्का दिला की तुम्ही? नाही, नुसतं पवार साहेब बोलले होते की देऊ आम्ही. त्याच्यानंतर भेटला पण होता की तुम्ही? भेटलोय होतो, पण देऊ म्हणले होते, देतू म्हणले नव्हते. देऊ आणि देतू मध्ये फरक आहे. बर. देऊ आणि देतू मध्ये फरक आहे. काय होतं, शेळी येते, शेळीला आपण मक्याचं कणीस लावतो, पुढे पुढे येतो, असं त्यांनी शब्द दिलता. आणि मी महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या होत्या. एक परभणी, माढा आणि सांगली. आणि महायुतीला 2 जागा मागितल्या होत्या, मी परभणी आणि माढा. तर महायुतीनं मला दोन्ही जागा द्यायचं कबूल केलं होतं. म्हणजे ज्यावेळेस पक्षाचं बार्गेनिंग होतं, पक्षाचा फायदा, महायुतीनं तुम्हाला माढा आणि परभणी दोन्ही सुद्धा द्यायला मला कबूल केलं होतं. पण मी माणुसकीच्या नात्यानं त्यांचा MP असल्यामुळे माढ्याची सीट मी सांगितलं, म्हटलं परभणी देखील मला घेऊ. म्हणजे मला 50% भागीदारीपेक्षा 90% भागीदारी माहिती द्यायला लागली. आणि पवार साहेब एकटेच देतो म्हणले होते, पण उद्धव साहेबांनी नाही दिली, काँग्रेसनं नाही दिली, विचारलंच नाही आम्हाला. म्हणजे मी पवार साहेबांना काय सांगितलं, मग तुमच्या एकट्या राष्ट्रवादीला मी मदत करेन, काँग्रेसला शिवसेनेला मदत करणार नाही. ते म्हणजे तसं करता येणार नाही. तर मग ठीक आहे म्हणून बोलणीच चालली होती. आम्ही त्यांचं काही घेतलं नव्हतं. त्यांच्याशी बोलणं, आणि राजकारणात कोण कोणाशी बोलू शकतो ना आलायच्या दृष्टीने. माझं तसं आलायन्स ओरिजिनल बीजेपीवरच होतं ना पहिलेच. जानकर साहेब, तुम्ही आता म्हणताय अलायन्स माझं भाजप सोबत होतं. अनेकदा तुम्ही भाजपच्या विरोधात वक्तव्य केली की आमचा आमदार फोडला, मी त्यांचं काम करणार नाही, आता आम्ही महायुतीमध्ये नाही. आणि आता तुम्ही असं म्हणताय की मी महायुतीतच होतो. मी सांगतो, माझा आमदार होता का नाही राज्यसभेला, विधान परिषदेला मतदार कोणाला दिलं? महायुतीच्याच कॅन्डिडेटला दिलं ना, रत्नाकर गुट्टे. मी आमदार आहे सध्याला, माझा दुसरा राजकीय स्टेटमेंट होती का तुमची? बिलकुल राजकीय स्टेटमेंट नाही. आम्हाला जर त्याने आमचा आमदार फोडलाय, खरंच आहे ना, राहुल कुल आमचा फोडला होता, त्यांनी वैगना बोर्डीकर फोडली होती. परंतु त्यांनी जर आम्हाला परत आमच्या चिन्हावर जर जागा दिली असेल, भारतात एकच जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली एनडीए मध्ये, आणि अजितदादा 4 दिल्या आणि शिवसेनेला 15 दिल्या एनडीएच्या. माझ्या पक्षाला जागा त्यांनी सोडली ना. आमची अपेक्षा होती बारामती किंवा परभणी किंवा माढा सोडायची, सोडली जागा त्यांनी. आणि राजकारणात कोण, तसं आम्हाला उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला फंड बी मिळाला नव्हता आमच्या पक्षाला, आम्हाला काही देखील फायदा झाला नव्हता. त्यामुळे ही जागा देत नसेल तर आम्ही स्वतंत्र जागा लावला. 228ची तयारी केली त्याने. आम्ही जनस्वराज्य यात्रा काढली होती, 31 मतदारसंघात काढली होती. त्यामुळे आम्ही आमचं पक्षाचं नाव खेळणारच ना. आणि जिथं राष्ट्रीय समाज पक्षाला फायदा होईल तिथे गेलं पाहिजे. आज भाजपानं राष्ट्रवादीला सोडली, राष्ट्रवादीनं मला सोडली, मग राष्ट्रवादीचं माझ्या उपकार आहेतच ना. त्यांच्या प्रचाराला जाणं नैतिक कर्तव्य माझं आहे. पण त्यांनी आम्हाला तिथं देखील अजितदादानं एका सरपंचाला फोन करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे माझ्या प्रचाराला आले, नारळ फोडला, पंतप्रधान आले. मग त्यांचं सरकार आणण्यासाठी माझा धर्म आहे ना युती धर्म पाळणं माझं. तसं काँग्रेसशी माझं युती धर्म नव्हतं, फक्त चर्चा चालली होती.
चर्चेतून फिक्स शब्द नव्हता. आम्ही जागा सोडू त्यांना, हीच शब्द होता ना त्यांचा. म्हणजे ही राजकीय पॉलिटिक्स असतं, हे लक्षात ठेवून चालायचं. जिथं पक्षाला हे होईल तिथंच आम्ही ऍडजस्ट केलं पाहिजे ना. दुसरी गोष्ट अशी आहे की माढ्यामध्ये तुम्ही एक धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखला जाता. उत्तम जानकर देखील धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी भूमिका बदलली. भाजपला सोडून ते आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतात. एक लक्षात ठेवा, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. ती कुठल्या पक्षात कधी असते ती मला काय माहिती आहे? ती कुठल्या पक्षातला कार्यकर्ता आहे? तुम्हीच चांगल्या तुम्ही नाव घेताय त्याचं नाव काय आहे मला माहित नाही. ती कुठल्या पक्षात राहतो, कुठल्या पक्षात आहे, त्याची माझं कम्पॅरिझन होऊ शकतं का? ते येऊन काय बोलून. परंतु मी आमदारांना जन्म दिलेला महादेव जानकर एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यांना ते आमदार व्हायसाठी कुठल्याही पक्षात जातात, कुठेही काय करतात. त्यांना काय दिशा धोरण आहे का काय? त्यामुळे त्यांना एवढी व्हॅल्यू द्यायची काय गरज? पण ते असं म्हणतात भाजपने फसवणूक केली आहे धनगर समाजाची. बिलकुल नाही फसवणूक. मी सांगतो ना, धनगराची फसवणूक. तो कधी धनगरात होता? तो कधी धनगराचे बोलतो होता? काय करतो तो 5 मिनिटाला आमदार व्हायसाठी कुणाकडे जातोय? 5 मिनिटाला विमान बदलतोय. पक्ष काढलाय महादेव जानकरनं आणि 40 वर्ष ज्या शक्तीशी आहे त्या आत्याचं नियम आहे. आणि मी आज 4 आमदाराला जन्म दिलेला महादेव जानकर आहे. त्यानं कारखान्याच्या डायरेक्टरला दिला. एक कारखाना चालवता आलाय का त्याला विचारायचं. त्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला लई मोठं करायचं काय व्हॅल्यू नाव बी घेऊ नका त्याचं. 2 शेवटचे प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, तुम्हाला पंतप्रधान व्हायचे तुमचं स्वप्न आहे की तुम्ही म्हणता आय एम कमांडर नॉट डिमांडर. तुम्ही 1-2 जागा निवडून कधी पंतप्रधान होणार? 2 नाही, आता बऱ्याच जागा उभा केल्या. महाराष्ट्रात फक्त एकच. महाराष्ट्रातला मग पण तुम्ही जर पंतप्रधान व्हायचं असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाढणार ना. माझा पक्ष आता 4 राज्यात आहे, अजून 2 राज्यात वाढेल. आता ह्या बाजूला मतदार मिळेल, बनेल ना एक दिवशी. आज आता केंद्रात मंत्री तर होतोय ना. म्हणजे मंत्री होणार महादेव जानकर? डेफिनेटली मंत्री होणार केंद्रात. परभणीत निवडून आलो का परत मंत्री होऊनच इथे येणार आहे. कुठलं खातं आवडेल? कुठलं आता ते खातच बघू परत, पण मंत्री होणार. दुसरी गोष्ट अशी आहे की बारामतीचं काय सांगाल? एकीकडे तुम्ही अनुभव आहे तुम्हाला इथला लढायचा. बारामतीत अजितदादाची मंडळी निवडून येणार आहे आणि मी आल्यानंतर सुमित्रा वहिनी निवडून येणार आहेत. माझं जिथं वजन पडेल ती पार्ट जिंकल, म्हणून मी आज बारामतीत. धनगर समाजाचे म्हणजे तुम्ही असं म्हणताय जिथं माझं पारड म्हणजे पडेल तिथं मी ते उमेदवार निवडून येणार. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही सुनेत्रा पवारांच्या बाजूने सुनेत्रा पवार निवडून येणार, परंतु प्रियदर्शनी कोकरे असतील, तिथल्या वाघमोडे मॅडम असतील, त्या देखील अपक्ष उभं राहिल्या. त्यांनी धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणार म्हणून त्या उभं राहिल्या. मी ज्यावेळेस उभा होतो तेव्हा धनगराचे माझ्या विरोधात कॅन्डिडेट बारामतीत. बरं, त्यांच्या मताची चर्चा करून घ्या तिथे. त्यांची मतं किती पडली ती घ्या. त्यामुळे विचार काय करायचं नाही. मी जे आलोय माझ्या विरोधात धनगर उमेदवार माहिती आहे का? कोकरे होता, येळे होते, टकले होते, माझ्या विरोधात होते ना उमेदवार. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय, आज मी आल्यानंतर 99% मान्यता ओबीसीत महादेव जानकरला आहे आणि महादेव जानकर त्याचा नेता असल्यामुळे महादेव जानकरला मदत करतात. खूप खूप धन्यवाद. खरे होते महादेव जानकर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आलेले आहेत आणि मी खासदार झालेलोच आहे आणि मंत्री देखील होणार असल्याचं महादेव जानकर म्हणतात. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.